नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 3च्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कॅप्टन अशोक खरातची सध्या SIT कडून चौकशी सुरू. मात्र खरातच्या चौकशीचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती. खरातची आजही SIT कडून चौकशी होणार असल्याची प्राथमिक माहिती. कॅप्टन अशोक खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन, त्याने 3.5 एकर जमीन बळकावल्याचा ग्रामस्थांचा आरोप. खरात हा अमावास्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी गावात यायचा, ग्रामस्थांची माहिती. मालेगावात ईदच्या शुभेच्छा बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो. शहरातील नवीन बस स्टँड समोरील पुलाखाली लावला बॅनर. पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या फोटोवरून शहरात चर्चेला उधाण. मुंबईत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची आमरण उपोषणाच्या 7व्या दिवशी प्रकृती खालावली. आंदोलनस्थळी तणाव. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी बोराडेंचं उपोषण. बुलढाण्यातील मेहकर मालेगाव रोडवरील डोणगाव येथील पेट्रोल पंप मागील 8 दिवसांपासून बंद. आखाती देशातील युद्धाचा पेट्रोल डिझेलवर परिणाम. वाशिमच्या तहसील कार्यालयात चेकबुक चोरून 5,00,000 रुपये काढल्याप्रकरणी कोतवालला अटक. कोतवालला एका दिवसाची पोलीस कोठडी. अकोल्यात 19 मार्च पासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय बालकाचा मृतदेह नाल्यात आढळला. नागरिकांकडून पोलिसांना माहिती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू. कोल्हापुरातील RK नगरात तलवार विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक. या कारवाईत 7 धारदार तलवारी जप्त. नवी मुंबईतील घणसोलीमधील ASP शाळेतील विद्यार्थ्याने राहत्या घरी केली आत्महत्या. विद्यार्थ्याच्या बॅगेत 2 मोबाईल आढळल्याने त्याच्यावर चोरीचा झाला होता आरोप. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस. कुत्र्यांच्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.